गाइस आज भी बूट कैंप में कुछ तो स्पेशल है ना भाई. आज जशी संध्याकाळ झाली तसं आम्ही निघालो फेमस डॅम वर. तिथं आहे पाण्यावरती घर. तर काम 25 आहे. व्लॉग एंड पर्यंत बघा आणि बघा. गाइस जशी गुड मॉर्निंग झाली आपले इलेक्ट्रिक काढल्याने आम्ही निघालेलो चिकन शॉप वर. आपल्या सोबत नयन भाई होता. नंतर आलो चिकन शॉप वर. तर भाई कसा थम्स अप करतोय बघा. नंतर चिकन बोनलेस घेतला. आपल्याला बनवायचे खिमा. तर भाई मस्त कच 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 कापवता. खिमा आणि बोनलेस चिकन घेऊन आलो बूट कॅम्प वर. खिमा मस्तपैकी धुतला आणि मला सर्कस मध्ये काम भेटत असतं तर बघा, कारण की मी मास्टर आहे याच्यात, PhD केले मी. तर मला सांगा जरा कमेंट बॉक्स मध्ये. 2-3 दिवसानंतर मी इंडियन आयडल मध्ये जाणार आहे फॉर्म भरायला. तर तुम्ही सांगा मला जाऊ का नको जाऊ. सामूहिक पल चैन न आवे सजना तेरे बिना. जाऊ की नको जाऊ एकदा सांगा मला, कारण की तिथे जाऊन माझी इज्जत नको जायला. तर तुम्ही आधीच मला सांगून ठेवा. नंतर घेतला भाईने बनवायला कढीपत्ता लागत होता. तर बाहेर जाऊन मस्तपैकी कढीपत्ता घेतला, कारण की बाहेरच झाड आहे. तर भाईने झाप झूप बनवला. नंतर वास येत होता, एक नंबर दिसत पण होता. आणि खिमा सोबत आम्ही पाव होते. तर मस्तपैकी खिमा पाव खाल्ला आणि एक नंबर झाला. टेस्ट पण बादशाह होती. आणि तुम्ही याला दानव बकासूर काय बोलायला तुम्ही, मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. नंतर भाईने चिकन नगेट्स बनवायला घेतलेले, मस्तपैकी फ्राय केले आणि त्यांना डब्यात पॅक करून आम्ही निघालो एका फेमस डॅम वर. केचप घेतला आणि कारवच्या रिक्षा स्टँडच्या इथून टर्न घेतला आणि सरळ सुसाट पोहोचलो आम्ही डॅम वर. फेमस डॅम म्हणजे इंस्टावर जाम फेमस झालते ही प्लेस. आणि प्लेस पण भारी आहे, कारण की पाण्यावरती घर आहे आणि एक नंबर आहे. संध्याकाळी तर बादशाह होतो, सकाळी पण बादशाह होतो. सकाळी तर सुसाट आम्ही आलो पुढं, तर गाड्या लावल्या आणि एक केस कापू कमी जायला लय डोळ्या येतात. आले उतरलो, कोल्ड्रिंक वगैरे होते आणि प्लेस चेंज केली, थोडंसं पुढे गेलो आणि नगेट्स बनवलेल्या भाईने ते मी टेस्ट केलेच नव्हते आणि टेस्ट केला आणि एक नंबर टेस्ट होती. आणि बघता आता तुम्ही व्ह्यू बघा. मस्तपैकी नगेट्स कोल्ड्रिंक वगैरे खाल्ल्या. एक नंबर प्लेस आहे रे गाईज, एक नंबर. एक नंबर प्लेस आहे, शांतता आहे, पीसफुल आहे. नंतर निघालो घरी जायला. ईव्ही काढल्याने व्लॉग आवडला असेल तर फॉलो नक्की करा. बाकी भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. बाय बाय.